मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके आता एकत्र आलेले आहेत। हो, एका विषयावरती जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांच्यात एकमत झालेलं आहे। मित्रहो नमस्कार। आजच्या व्हिडिओचा विषय जरा हटके आहे, जरा वेगळा आहे। मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके ही दोन नावं ही परस्पर विरोधी असतात। ह्यांचे कार्यकर्ते एकमेकांवर टीका करतात, आरोप प्रत्यारोप होतात, परंतु ही दोन्ही नावं एकाच विषयावरती एकत्र आल्याचं आजपर्यंत कुणीही पाहिलं नव्हतं। परंतु मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील दिल्लीतील जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला आज सकाळी 11 वाजता जंतर मंतरवर पोहोचले आणि जंतर मंतरचं वातावरण पलटून गेलं। जंतर मंतरवरून त्यांनी आव्हान केलं आणि भाजप सरकारला देखील त्यांनी आव्हान उभं केलं आणि त्यांनी सांगितलं की जर विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला कराल तर भाजपाच्या एकाही मंत्र्याला मी महाराष्ट्राभर फिरू देणार नाही, अशा प्रकारचं आव्हान करून त्यांनी विद्यार्थ्यांची मनं जिंकली, हे आपण पाहिलंच आहे। आता दुसरी बाजू बघूयात। लक्ष्मण हाके आतापर्यंत शांत होते आणि त्यांच्यावरती भाजप पुरस्कृत आंदोलनाचा शिक्का आहे, हेही आपल्याला माहिती आहे। लक्ष्मण हाके कुणाच्या सांगण्यावर आंदोलन करतात याची चर्चा सगळीकडे झालेली आहे, परंतु आज लक्ष्मण हाके यांनी जो स्टँड घेतला आहे तो अतिशय अभिमानास्पद स्टँड आहे। त्यांनी देखील आज सायंकाळपर्यंत मी दिल्लीला पोहोचत असल्याचा व्हिडिओ केलेला आहे, फेसबुकला त्यांनी पोस्ट केलेला आहे आणि त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितलं की मी देखील जंतर मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देतोय। मला वाटतं हे दोन्ही विरोधी, परस्पर विरोधी भूमिका असलेले नेते आता एकाच विषयावरती एकत्र आलेले आहेत। एकाच विषयाला दोघांनीही मला वाटतं एकमत दर्शवलेलं आहे। एक वेगळी भूमिका या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहेत। मुळात लक्ष्मण हाके यांनी आता ओबीसी जनता पार्टीच्या माध्यमातून पक्ष काढण्याची घोषणा केलेली आहे, त्यामुळे त्यांची विचारसरणी ही भाजप पुरस्कृत नाही तर त्यांची स्वतंत्र विचारसरणी आहे हे ते दाखवण्याचा प्रयत्न करतात। आणि विशेष म्हणजे त्यांच्यावर होणारा विरोध स्वीकारून ते आता जंतर मंतरवर जाणार आहेत। म्हणजे लक्ष्मण हाकेंच्या या धाडसाचं कौतुक करायला पाहिजे, कारण त्यांनी देखील पक्ष, धर्म, जात हे सगळं बाजूला सरून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। ते देखील व्हिडिओमध्ये असं म्हणाले की जर नीट सारख्या परीक्षेमध्ये पेपर लीक होत असतील तर त्याची जबाबदारी ही केंद्रीय शिक्षण मंत्र्याची आहे। धर्मेंद्र प्रधान यांनी लाजून तरी राजीनामा द्यायला हवा। देश पेटलेला आहे। आज विद्यार्थ्यांची भूमिका समजून घेत असताना विद्यार्थ्यांना जर तुम्ही राजकीय दबाव टाकत असाल, जर तुम्ही विद्यार्थ्यांना राजकीय पक्षाचे रंग देत असाल, तुम्ही जर विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करत असाल, विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हणत असाल, तर तुमची डोकी ठिकाणावर आहेत का, हा मोठा प्रश्न आहे। मुळात ज्या विद्यार्थ्यांनी हातामध्ये तिरंगा ध्वज घेतलेला आहे, ज्या विद्यार्थ्यांनी इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा दिल्या, जे विद्यार्थी भारत माता की जय म्हणतात, त्या विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला करता। एक काळ असा होता इंग्रजांच्या काळामध्ये तिरंगा ध्वज घेतलेले भारतीय आणि त्यांना लाट्या मारणारे इंग्रज, हे चित्र पुन्हा निर्माण होतंय का? माझी पोलिसांना देखील विनंती आहे, मला वाटतं शांततेचं आंदोलन तुम्ही अशांत करू नका। आज भारतातला बऱ्यापैकी तरुण, सगळा युवा आज ह्या आंदोलनाच्या पाठीमागं भक्कमपणे उभा आहे। तिथे येणारे विद्यार्थी हे कुठल्याही राजकीय पक्षाचे नाही। मी स्वतः कैक व्हिडिओ बघितलेत ज्या व्हिडिओमध्ये तरुण म्हणतात की आम्ही या बोटानं भाजपचं कमळचं बटन दाबलेलं आहे, आम्ही स्वतःनी भाजपाला मतदान केलेलं आहे। मग हे भाजपाचे मंत्री, संत्री जे ऑफिसमध्ये बसून पोलिसांना ऑर्डर देतात, त्यांना मला सांगायचंय, आपण तुमच्याच कार्यकर्त्याला न्याय देण्यामध्ये तुम्ही अक्षम आहात का? तुमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही न्याय देऊ शकत नाही का? आज कित्येक जिल्ह्यांमध्ये, उदाहरणार्थ आपल्याच अहिल्यानगर मधल्या एका भाजपच्या जिल्हाध्यक्षानं राजीनामा दिल्याची पोस्ट देखील व्हायरल झालेली आहे। हे सगळं वातावरण तापलेलं असताना जरांगे पाटलांचं विशेष कौतुक की जरांगे पाटलांनी धाडस दाखवलं। जरांगे पाटलांवर देखील प्रसाद लाड यांच्या माध्यमातून भाजपचे जरांगे पाटील होत आहेत का, असा आरोप होत होता, परंतु जरांगे पाटील यांनी दिल्लीला जाऊन विद्यार्थ्यांची मनं जिंकलेली आहेत। आज जरांगे पाटील निष्पक्षपणे विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेले आहेत आणि त्यांच्या सोबतच कॉपी जरी करता आली तरी चांगल्या गोष्टीची कॉपी करायला हवी। लक्ष्मण हाके सुद्धा आज सायंकाळपर्यंत दिल्लीला पोहोचत आहेत, त्यांचं सुद्धा विशेष कौतुक। हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचं नाही, हे आंदोलन हे आतंकवाद्यांचं नाही, हे आंदोलन हे सच्च्या देशभक्तांचं आहे, हे आंदोलन इथल्या विद्यार्थ्यांच्या हक्काचं आहे, हे आंदोलन इथल्या विद्यार्थ्यांच्या अस्मितेचं आहे। नीट परीक्षा रिपीट होणार आहे किंवा नीट पेपर लीक झाला म्हणून या देशातल्या 20च्या वरती विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। त्या आंदोलनामध्ये सहभागी असलेले काही विद्यार्थी हे आत्महत्या केलेल्यांचे नातेसंबंध सांगत असतात। मला एवढंच सांगायचंय, या देशामधला युवक हा भाजप विरोधी नाही,
या देशातला युवक हा काँग्रेस विरोधी नाही. या देशातल्या युवकांना तुमच्या राजकीय पक्षाशी घेणं देणं नाही. इथल्या तरुणांना, इथल्या विद्यार्थ्यांचं एकच मत आहे की शिक्षण व्यवस्था सुधारली पाहिजे, पेपर लीक झाले नाही पाहिजे, पेपर हे सक्षमपणे आणि पारदर्शकपणे घेणं गरजेचं आहे. इतकी प्रांजळ भूमिका मांडणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करणारं सरकार हे शंड सरकार आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये अवश्य कळवा. आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.